नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभ प्रभात. मी सागर जगताप सर पुन्हा एकदा स्वागत करतोय तुमचं आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण समायोजन प्रक्रियेसंदर्भात जे नागपूर खंडपीठाने एक नुकताच निर्देश देण्यात आला की ज्यामध्ये ही परिस्थितीला स्टे देण्यात आला, स्थगिती देण्यात आली, जैसे थे परिस्थिती ठेवण्यात आली आणि याचाच आधार घेत शिक्षण संचालकांनी एक परिपत्रक जारी केलं या संपूर्ण निकालाचा आधार घेत. आता या ज्या निकाला थ्रू आणि संचालकांनी दिलेल्या निर्देशा थ्रू एक प्रक्रियेमध्ये एक प्रकारची म्हणतोयात आपण की एक पेच प्रसंग तयार झालेला आहे. काय आहे तो पेच प्रसंग आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करायचा आहे, व्हिडिओ शेअर करायचा या संपूर्ण प्रक्रियेशी संलग्न असणाऱ्या निगडीत असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी मित्रांपर्यंत. आणि जाता जाता जर माहिती आवडली असेल तर लाईकच्या स्वरूपात प्रतिक्रिया द्यायला विसरायचं नाही. विद्यार्थी मित्रांनो, आपण 21 जूनला टीईटी परीक्षेला सामोरं जाते, जी शिक्षक बनण्याच्या स्वप्न साकार करण्याची सर्वात महत्वाची पहिली अशी पायरी आणि याच्याच परिपूर्ण तयारीसाठी बाळासाहेब शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाली अत्यंत दर्जेदार अशी बॅच महागुरु 1.0 आणि रुजू असणाऱ्या सेवेत असणाऱ्या की ज्यांना टीईटी अनिवार्य केलेली आहे त्यांची सेवा अबाधित ठेवण्यासाठी किंवा प्रमोशनसाठी खास त्यांच्यासाठी आपण गुरुवर्य 1.0 बॅचचं आयोजन केलेलं आहे, ज्यामध्ये मार्गदर्शक होतं स्वतः बाळासाहेब शिंदे सर. परिपूर्ण तयारी आणि ज्यामध्ये अगदी हमखास पात्रता धारण करण्याची खात्रीशीर अशी बॅच आणि त्यांच्या समेत महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुम्हाला मार्गदर्शन म्हणून लाभत आहे. बॅचचे सर्व डिटेल स्क्रीनवरती आहेत. करायचंय काय, दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करायचा आहे. बॅच विषयी संपूर्ण डिटेल जाणून घ्यायची किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऍप लिंक दिलेली आहे, द विनर स्टडी ऍप. हे ऍप इन्स्टॉल करा आणि लवकरात लवकर बॅच परचेस करा आणि या वर्षीचं तुमचं पात्रता धारण करण्याचं स्वप्न नक्की साकार करा. चला जाऊया. सर्वप्रथम शिक्षण संचालकांनी त्या खंडपीठाच्या निकालाचा, नागपूर खंडपीठाच्या निकालाच्या जो निर्देशाचं जे पालन करण्याविषयीचं परिपत्रक जारी केलेले काय म्हटलं गेलेलं आहे ते पण बघूयात आपण. बघा, यामध्ये नमूद केल्याप्रमाणे बरोबर काय काय नमूद केलेलं आहे त्याच्यामध्ये की शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांच्या मार्फत प्रति विभागीय शिक्षण उपसंचालक नागपूर विभाग, अमरावती विभाग, शिक्षण अधिकारी माध्यमिक सर्व नागपूर व अमरावती विभाग. विषय काय आहे, माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर येथे दाखल रीट याचिका बरोबर. शासन निर्णय 15 मार्च 2024 नुसार 24-25 ची संच मान्यता आणि सन 2025-26 च्या संच मान्यता निर्गमित केलेल्या आहेत. सदर 2025-26 च्या संच मान्यतेमध्ये इयत्ता 9वी ते 10वी च्या वर्गामध्ये शासन निर्णयातील निकषाप्रमाणे विद्यार्थी कमी असल्यास 0 पदे मंजूर झाली आहेत. त्यामुळे शिक्षक अतिरिक्त ठरत असून माननीय उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे याचिका क्रमांक दिलेला आहे, दाखल करून विरोध केला आहे. सदर याचिकेमध्ये न्यायालयाने अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांच्या समायोजनाबाबत जैसे थे परिस्थिती ठेवण्याचा आदेश दिला आणि न्यायालयाच्या पुढील निर्देश प्राप्त होईपर्यंत जैसे थे परिस्थिती ठेवावी, तसेच माननीय न्यायालयाचा अवमान होणार नाही याची दक्षता घ्यावी, असं शिक्षण संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक डॉक्टर महेश पालकर यांचं असणार हे परिपत्रक. आता यातून कशा पद्धतीने पेच प्रसंग निर्माण झालेला यावरतीच भाष्य करणारे एक बातमी प्रसिद्ध झालेली सकाळ वृत्तपत्रात, ती जाणून घेऊया काय आहे तो पेच प्रसंग. अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनावरून एक नवा पेच निर्माण झालाय. याचिका कर्त्यांपुरतीच प्रक्रिया थांबवण्यास विरोध दर्शवण्यात आलेला आहे, तो अगोदर जाणून घेऊयात बातमीच्या माध्यमातून. छत्रपती संभाजीनगर तारीख कालच्या तारखेचे असणार हे बातमी. राज्यातील शाळांमध्ये संच मान्यता प्रक्रियेमुळे निर्माण झालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अतिरिक्त च्या प्रश्नावरती नवा वाद निर्माण झाला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अतिरिक्त घोषित करणे व समायोजन प्रक्रियेत थांबवण्याचे निर्देश दिले की जे अगोदरच मी तुम्हाला निष्पन्न केलं. शिक्षण संचालकांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिलेले आहेत, मात्र हे निर्देश फक्त याचिकाकर्त्यांपुरतेच दिले आहेत. यावर महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने तीव्र आक्षेप घेतलेला आहे. महामंडळांच्या मते हे आदेश फक्त याचिकाकर्त्यांपुरतेच मर्यादित नसून त्यांच्या सभासद संस्थांनाही
त्यांच्या सभासद संस्थांनाही लागू आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळं अशा संस्थांमधील शिक्षक व कर्मचाऱ्यांनीही अतिरिक्त घोषित करता येणार नाही असं म्हटलंय. शासनाच्या 15 मार्च की जो आता मी उल्लेख केला 2024 चा शासन निर्णय, ज्यामध्ये 2024-25 आणि 2025-26 ची संच मान्यता निश्चितीसाठी शैक्षणिक वर्षासाठी आवश्यक पटसंख्या पूर्ण न झाल्याचे अनेक शाळांमध्ये पदे कमी मंजूर झाली. विशेषतः 9वी ते 10वी मध्ये विद्यार्थ्यांची संख्या अपुरी असल्यामुळं काही ठिकाणी 0 पदांची मंजुरी देण्यात आली. याही अगोदर आपण याच्याविषयी चर्चा केली. यामुळे मोठ्या प्रमाणात शिक्षक व कर्मचारी अतिरिक्त म्हणून घोषित करून त्यांच्या समायोजनाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. की आपण बघतोय की बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या जिल्हा परिषदांमार्फत माध्यमिक किंवा प्राथमिक विभागामार्फत या संपूर्ण प्रक्रियेची अंमलबजावणी केली जात होती. त्याच्या बैठका घेतल्या जात होत्या किंवा ही समायोजनाची प्रक्रिया राबवली जात होती. त्यांच्या समायोजनाची प्रक्रिया सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर महामंडळाने नागपूर खंडपीठाची याचिका दाखल केली. यावर उच्च न्यायालयाने अस्तित्वात असलेली स्थिती कायम ठेवण्याचा आदेश दिला. त्यानुसार पुढील निर्देश येईपर्यंत अतिरिक्त घोषित करणे व समायोजन प्रक्रिया याचिकाकर्त्यांपुरतेच थांबवण्याचे निर्देश शिक्षण संचालकांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी दिले. बरोबर. मात्र महामंडळाने उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या आधारे सरसकट जैसे थे स्थिती कायम ठेवण्याची ठाम भूमिका घेतलेली आहे. म्हणजे जो निकाल आहे तो फक्त याचिकाकर्त्यांपुरताच आहे असं म्हटलं गेलं. तर ज्यामध्ये शिक्षण संचालकांच्या निर्णयाच्या बाबतीमध्ये जी भूमिका आहे ती विरोधातली कुणाची आहे ते पण सांगितलं आहे, की ज्यामध्ये त्यांचं मत आहे हा निर्णय सरसकट करण्यासाठीच दिलेला आहे असं म्हटलं गेलं. आता यावरती भाष्य सुद्धा केले राज्य समन्वयक महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ यांनी त्यावरती भाष्य देखील केले. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणे सर्वांसाठी बंधनकारक आहे. सभासद संस्थांवरती अन्याय होऊ देणार नाही. शिक्षकांचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी गरज पडल्यास पुढील न्यायालयीन लढाई लढू असं म्हटले. म्हणजे ही जी परिस्थिती का निर्माण झाली, कशाचा आधार घेतलाय, जो खंडपीठाचा निकाल, त्यानंतर त्याचाच आधार घेत संचालकांनी दिलेले निर्देश, त्यांनी निकालाचा अर्थ याचिकांपुरतेच असं घेतलाय असं म्हणणं आहे त्या शिक्षण संस्था महामंडळ. हे देखील आपण बघितलं. बघूयात आता या समायोजन प्रक्रिया, कारण आपल्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे. ही प्रक्रिया व्यवस्थित संपन्न झाली तर आपल्याला माहिती आहे 1 ते 31 पर्यंत सर्व जागा या पोर्टलवरती अपलोड करण्यासाठीचा अवधी आहे. त्यामुळे हे जर प्रक्रिया योग्य प्रकारे पार पडली यांचं समायोजन योग्य प्रकारे पार पडेल आणि जास्तीत जास्त जागा पोर्टलवरती अपलोड होतील अशी आपण विद्यार्थी मित्रांची अपेक्षा आहे. परंतु अशी जर परिस्थिती निर्माण झाली तर आपल्याला माहिती आहे याचा परिणाम येणाऱ्या जागांवरती होऊ शकतो, कारण ही समायोजन प्रक्रिया आपल्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे. माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स थ्रू जरूर कळवा. आवडली असेल लाईक करा, शेअर करायला विसरू नका. चला थांबतोय, पुन्हा भेटू अशाच महत्वपूर्ण अपडेटसह. गुड बाय अँड टेक केअर.